हाय. तर आज ना एक छोटासा प्रसंग घडला आणि आपल्या स्वामींच्या तारक मंत्राची ना मला पुन्हा अनुभूती आली. म्हणजे स्वामींच्या तारक मंत्राने मला ना खूपदा वाचवले. पण हा जो प्रसंग होता ना, हा मला खूप काही शिकवून गेला आणि तोच आज मी तुमच्याशी शेअर करते. म्हणजे काल नाही का मोठ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं माझ्या मिस्टरांची तब्येत खराब असल्यामुळे. आणि शक्यतो मोठ्या हॉस्पिटलमध्ये जायची ना मला भीती म्हणण्यापेक्षा ना वेगळंच काहीतरी वाटतं. जे पेशंट तर काय पाहिलेला नसतोच, पण त्या पेशंटच्या नातेवाईकांचे चेहरे पाहूनच मला खूप वाईट वाटतं. म्हणजे एक एक श्वास आपल्या माणसाचा आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट असतो. आता तिकडे गेलो, बसल्यानंतर म्हणजे आपला नंबर येईपर्यंत बसलो मग आपण वेटिंग एरियामध्ये. आणि मग मला तिथे अस्वस्थ वाटायला लागले आणि मग मी आले आणि गाडीत बसले. आणि गाडीत बसल्यानंतर मग मी हा विचार केला की त्या ICU मध्ये जो पेशंट आहे ना, त्याचे नातेवाईक म्हणजे त्याची आशा पण कधी कधी उरलेली नसते की तो त्या ICU मधून बाहेर येईल का, किंवा तो पुन्हा नवीन श्वास घेईल का. आणि तरी सुद्धा ते किती आशेनं तिथं वेटिंग रूम मध्ये बसलेले असतात आणि मी माझ्या नवऱ्याला सोडून इकडे गाडीत येऊन बसले. म्हणजे इतकं ते मला असं ते मनालाच माझ्या हे झालं की माझा नवरा माझ्या प्रत्येक गोष्टीत माझ्या सोबत उभा असतो आणि मी माझ्या नवऱ्यालाच तिथं हॉस्पिटलमध्ये एकट्यानं सोडून मी बाहेर आले. आणि मग इतकी म्हणजे ते आतलं वातावरण पाहून इतकी पॅनिक झाले होते ना, माझी हिंमत पण नव्हती की गाडीमधून परत हॉस्पिटलमध्ये जाण्याची, म्हणजे उतरून गाडीतून पुन्हा. पण तरी पण काय काय माहिती, स्वामींच्या नामात एवढी ताकद आहे ना. मी स्वामींचा तारक मंत्र लावला आणि गाडीचा दरवाजा उघडला, गाडी लॉक केली आणि चालायला सुरुवात केली. कारण हॉस्पिटलपासून पार्किंगमध्ये जराशा थोड्या अंतरावर गाडी लावली होती. आणि स्वामींच्या तारक मंत्राची ताकद तुम्हाला सांगते. म्हणजे मी तो तारक मंत्र लावला, म्हणजे अजिबात हिंमत नव्हती. हॉस्पिटलमधून बाहेर येताना मी पूर्ण गळून गेले होते माझे हातपाय, आणि स्वामींचा तारक मंत्र लावला मी आणि सरळ चालत गेले. हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट जाऊन जिथे माझ्या मिस्टरांची ट्रीटमेंट चालू होती ना, तिथे गेले. आणि बघा, म्हणजे आपण म्हणतो की नाही मला खूप भीती वाटते किंवा, तर भीती हा प्रकार तसा काहीच नसतो. ती सगळी आपल्या मनाची स्थिती असते. आणि माझ्यासारख्या इमोशनल व्यक्तींच्या बाबतीत सांगायचं झालं ना, तर स्वामींनी मला खरंच खूप खूप स्ट्रॉंग केले. म्हणजे स्वामींनी खरंच मला घडवले असंच मी म्हणेल. स्वामींच्या तारक मंत्राने मला खूप वेळा तारले. आणि काल एक नवीन अनुभव आला मला तारक मंत्राचा, की फक्त तारक मंत्र मी लावला आणि कुठून ती हिंमत आली मला माहिती नाही. तो तारक मंत्र तसाच मोबाईलमध्ये लावून मी त्या हॉस्पिटलमध्ये गेले, मिस्टरांसोबत तिथे थांबले, त्यांचे सगळे औषधं वगैरे आम्ही घेतली आणि एकदम म्हणजे मला काहीही वाटलं नाही. नाहीतर गेल्या गेल्या मी तिथल्या पेशंटचे, तिथल्या नातेवाईकांचे चेहरे पाहून पार खचून गेले होते. म्हणजे इतकी तारक मंत्रामध्ये आपल्या स्वामींच्या ताकद आहे. श्री स्वामी समर्थ.